नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण PYQs घेत आहोत. आज बघा PYQ घेणार आहोत. 2018चा पेपर आहे, 2018चा, आणि पेपर फर्स्ट आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आपल्या चॅनलवरती जे अगोदर TETचे पेपर झालेले आहेत, CTETचे पेपर झालेले आहेत, ते सर्व मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जे कोणी तयारी करत असेल TET किंवा CTETची, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्या संबंधीची सर्व रिलेटेड अपडेट्स आपल्या चॅनलवर दिले जातील. त्याचसोबत पवित्र पोर्टलवर 2025ची भरतीबद्दल जी काही माहिती असेल त्या संबंधीची सर्व माहिती किंवा अपडेट्स आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा नवीन अपडेटसाठी. चला सुरू करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा. कोम्स व स्किनी यांनी मांडलेल्या प्रेरणेची व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे बी, स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. मित्रांनो, बघा, ह्यामध्ये प्रेरणेबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. प्रेरणा हा एक महत्वाचा टॉपिक आहे. प्रेरणा झालं, संरक्षण यंत्रणा झालं, अध्ययनोत्पत्ती झालं, बुद्धिमत्ता झालं, व्यक्तिमत्व झालं. हे पूर्ण जे टॉपिक्स आहेत ज्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जाते त्या रिलेटेड सर्व टॉपिक्स मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. सेपरेट एक एक व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड केलेला आहे. त्यासाठी सांगते तुम्हाला, PYQs तर महत्वाचे आहेतच, पण त्यासोबत थेरी सुद्धा महत्वाची आहे. तुमच्या ज्या मेन टॉपिक्स आहेत त्यातल्या संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्या. कॉन्सेप्ट क्लिअर झाला की आपल्याला क्वेश्चन फिरवून विचारला तर त्याचा आन्सर येतो. ओके, नेक्स्ट बघा, थर्स्टन भाषिक क्षमता. थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध, गती, अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उत्पत्ती मांडली? तर ह्या उत्पत्त्या तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. उत्पत्त्याही मी घेतलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती, त्यामुळे अध्ययन उत्पत्ती, ह्या सर्व उत्पत्त्या आपण घेतलेल्या आहेत. त्या चेकआउट करा ज्यांनी नाही चेक केलेले त्यांनी. याचं उत्तर आहे सी, अनेक घटक उत्पत्ती, याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे उत्पत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली? तर पीटर सॉल्वी यांनी मांडली. पीटर सॅलोवी यांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ए. बघा, नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? अयोग्य आहे कोणता आहे हे विचारले. अशा प्रश्नामध्ये आपल्याला सर्वच हे ऑप्शन्स वाचावे लागतात. त्याचं उत्तर आहे बघा बी, व्यक्तीच्या कृतीयुक्तीतील जोम वाढतो. ओके, नेक्स्ट बघा, बड्या व्यक्ती बरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणा वापरणे. तर संरक्षण यंत्रणेवरती एक तरी क्वेश्चन असतो, या आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, त्यामुळे हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर एखाद्या बड्या व्यक्तीचा फोटो, आपण त्याच्यासोबत फोटो काढलं, इतरांना पत्र दाखवणं किंवा त्याच्यासोबत माझ्याशी रिलेशन्स आहेत असं सांगणं किंवा त्याबद्दलच्या बड्या मारणं, याला म्हणतात, ह्या संरक्षण यंत्रणेला म्हणतात तादात्म्य. ओके, नेक्स्ट बघा, दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर ती मांडलेली आहे थॉर्नडाईक यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, शेष अवस्थेतील मूल्याच्या सामाजिक कौशल्याचा विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? तर बघा, ए आहे परकी माणसे ओळखता येत नाहीत, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, शेष अवस्थेतील मूल्याचं सांगायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन, ऑप्शन्स बघू. इतरांची लक्ष वेधून घेतात,
अनोळखी माणसाकडे पटकन जातात. तर याचं उत्तर आहे सी, इतरांचे लक्ष वेधून घेतात. ओके, नेक्स्ट बघा, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? इथं विचारले योग्य विधान. याचं उत्तर आहे ए, ग्रंथी रसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणतं विधान अयोग्य विचारलं याच्यामध्ये? तर बघा, सर्वसामान्य विद्यार्थी सारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. सर्वसामान्यांसारख्या अभ्यासक्रमावर त्यांची भूक भागत नाही. कुशाग्र बुद्धिमत्ते असणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून काहीतरी जास्त पाहिजे असतं. त्यामुळं हे विधान अयोग्य नाही. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा जास्त अभ्यासक्रम त्यांना पाहिजे असतो. नेक्स्ट बघा, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही केलेली आहे जे.बी. वॅटसन यांनी व्याख्या केलेली आहे व्यक्तिमत्व. बघा, हा व्यक्तिमत्व पण टॉपिक महत्वाचा आहे. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? ओके, तर याचं उत्तर आहे बी, या व्यक्ती अस्थिर असतात, एका ठिकाणी स्थिर नसतात. थायरॉक्सिन ज्यांच्यामध्ये जास्त स्त्रावतो, पाझरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? विचारलं तर याचं उत्तर आहे ए, ग्रंथी. ओके, गुथ्री. नेक्स्ट बघा, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण याच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले. प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर त्यांनी केला चिंपांझी या प्राण्यावर प्रयोग. चिंपांझी माकड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधान दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? ज्यातलं योग्य नाही विधान विचारलंय त्याचं उत्तर आहे सी, अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. हे विधान योग्य नाही असं दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा, खालीलपैकी अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. ओके, हे योग्य नाही असं विचारले, विधान योग्य नाही ते विचारलेलं आहे. कोणते विधान अयोग्य नाही? त्याचं उत्तर आहे सी. ओके, नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या प्रतिमांचे आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तीच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये हे सर्व गोष्टी येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर ती मांडलेली आहे गॅरेज यांनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या अध्ययन विषयक विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? इथं योग्य नाही विचारले कोणतं विधान, तर याचं उत्तर आहे ए, वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. ओके, हे योग्य नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांचे उदाहरणे यांच्या योग्य जोड्याचा पर्याय कोणता? तर याचं उत्तर बघा सी आहे, शारीरिक पातळी. त्याचं उत्तर आहे सी, निरनिराळी कौशल्य निर्माण होणे. शारीरिक पातळीचं आन्सर आहे 3, वेगवेगळी निराळी कौशल्य निर्माण होणे. बौद्धिक पातळीचं काय असेल बरं? तर कल्पना शक्तीचा विकास होणे. आणि भावनात्मक पातळी
अभिवृत्ती निर्माण होणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय. त्याचं उत्तर आहे सी, शारीरिक व मानसिक परिसीमा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहिती असलेल्या माहितीशी नवीन माहितीशी सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींशी जुळवणी करणे महत्वाचे असते. असे मत असुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले. म्हणजे अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात जेव्हा आपण अगोदर म्हणजे पूर्व ज्ञानाची माहिती नवे ज्ञानासोबत जेव्हा माहिती घालतो, म्हणजे विद्यार्थ्यांचं पूर्व ज्ञान चेक करायचं, त्याची माहितीची सांगड, त्यांना जी माहिती आहे जुनी त्या माहितीची सांगड नवीन माहितीशी घालणे, त्याची जुळवणी, त्या दोन गोष्टीची जुळवणी करणे हे महत्वाचे असते अध्ययन करताना. हे कोण सांगितले? असुबेल यांनी सांगितले. तर यांची उत्पत्ती कोणती आहे? अशा कोणत्या उत्पत्तीमध्ये मांडले त्यांनी? तर अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती या उत्पत्तीमध्ये मांडलेला आहे. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? तर ग्रेगॉर मेंडल यांनी मांडलेला आहे अनुवंशासंबंधीचे नियम संशोधन करून. त्यांनी वाटाण्याच्या झाडावरती संशोधन केलेलं आहे. वाटाण्याच्या झाडावरती प्रयोग करून अनुवंशासंबंधीचे नियम काढलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघा. विद्यार्थ्यांमध्ये आढळणारी व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असते. यासाठी शिक्षकांनी व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? तर याचं उत्तर आहे सी, विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? त्याचं उत्तर आहे डी, संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षूमध्ये आणता येणे याला डॅश म्हणतात. तर याला म्हणतात प्रतिमा. ओके, नेक्स्ट बघा. अवबोधासंबंधीच्या मांडलेल्या दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ओके, तर याचं उत्तर आहे सी, वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांशी साधी बेरीज होय. ओके, हे अयोग्य विधान आहे, बाकी सर्व योग्य आहे. चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटाला एखादा प्रसंग जशाचा तसा आठवणे, एखादा पाहिलेल्या क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाचा तसा साकार होणे, हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? तर पुनरुत्पादित कल्पना. म्हणजे ही कल्पना नेहमी आपल्या मनचक्षूवर कोरलेली असते. म्हणजे आपण समजा शाळेत झालेला एखादा किस्सा असो किंवा कोणती एखादी आठवण असो की आपण खूप वर्ष झालो तरीही ते शिक्षक किंवा तो किस्सा आपल्याला आठवतच राहतो. ओके, त्याला म्हणायचं पुनरुत्पादित कल्पना. नेक्स्ट बघा. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? तर अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा, स्मरण ह्या सर्वांचा समावेश होतो. म्हणून याचं उत्तर आहे डी, सर्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेच्या अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे बी, महात्मा गांधीचे फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान संबंधीचे विचार करणे. ओके, एखाद्या महात्म्याचा किंवा कुणाचाही जर फोटो पाहिला तर आपल्याला त्यांचा पोशाख आठवतो, त्यांचं राहणीमान आठवतो, या संबंधीचा आपण विचार करायला लागतो. हे अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्मरणाच्या प्रमुख घटक
ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? खालीलपैकी? त्याचं उत्तर आहे सी, मानसिक परिपक्वता, व्यक्तीची मनोघडण. ओके. नेक्स्ट आहे, धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर धारणेचे मापन करण्यासाठी पठण पद्धती ही वापरली जात नाही. बघा मित्रांनो, हा होता 2018चा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा पेपर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.